आज आपण रवा डोसा रेसिपी ही रेसिपी पाहूयात। एक मोठा कांदा चिरून घ्यायचा आहे, अर्धा टोमॅटो चिरून घ्यायचा आहे, 4 मिरच्या चिरून घ्यायच्या आहेत, 1 टीस्पून जिरा, थोडंसं आलं किसून घ्यायचं आहे, 1 वाटी रवा घ्यायचा आहे आणि रव्याच्या थोडंसं कमी आपल्याला 200 ग्रॅम दही घ्यायचं आहे आणि त्यासोबत 1 इनोचं पाकीट घ्यायचं आहे। सर्वप्रथम आपण एका भांड्यामध्ये रवा ओतूया, मग त्यामध्ये आपण दही टाकूया। आता हे दही आणि रवा यांचं व्यवस्थित मिश्रण करून आपण घेऊया। हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकायचं आहे। 2 ग्लास पाणी टाकून झाल्यानंतर त्याला व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे। आता मिक्सर रेडी झालेला आहे। हे तयार झालेल्या मिक्सरमध्येच आपल्याला आपण जे काही सामग्री इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत ते या मिक्सरमध्ये आपल्याला मिक्स करू। प्रथम आपण या मिक्सरमध्ये इनो टाकूया। इनोचं पॅकेट टाकल्यानंतर ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला चमच्याने व्यवस्थित गोलाकार सर्क्युलर मशीनने आपल्याला ते मिक्स करायचं आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये चिरलेला कांदा टाकायचा आहे। कांदा टाकून झाल्यावर त्यात टोमॅटो टाकायचा आहे। टोमॅटो नंतर त्यामध्ये जिरं, मिरची, आलं हे इन्ग्रेडियंट्स टाकायचे आहेत। हे सर्व इन्ग्रेडियंट्स टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचं आहे। मीठ टाकून झाल्यानंतर त्यांना व्यवस्थितरित्या आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला चेक करायची आहे। आता पुढे तवा गॅसवर ठेवायचा आहे। व्यवस्थित तापला की नाही ते त्याच्यावर पाणी टाकायचं आहे, क्लीन करून घ्यायचं आहे, म्हणजे डोसा व्यवस्थित परततो। आता ही पारंपरिक पद्धत आहे। कांदा तेलामध्ये ठेवायचा, तो तव्याला कांद्याने तव्याला तेल लावायचं आणि त्याच्यावर आता आपल्याला डोसा टाकायचा आहे। डोश्याचं जे काही मिश्रण आहे ते टाकायचं आहे। ते टाकून झाल्यानंतर अर्ध्या मिनिटासाठी साधारण ठेवायचं आणि त्याला परतायचं आहे। अशा प्रकारे ही डोसा रेसिपी आपली तयार झालेली आहे। एकदा ट्राय करून आणि लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका।